नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर काल होता गुरुवार, तर मी स्वामींना कोणत्या सेवा केले, कसा अभिषेक केला हे मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर इथे समोर बघा स्वामींची माझ्याकडे मूर्ती आहे, फोटो वगैरे नाही आहे माझ्याकडे. तर ह्या मूर्तीला मी अभिषेक करते. दर गुरुवारीच मी अभिषेक करत असते. तर ह्याही गुरुवारी मी अभिषेक केला स्वामींचा. मला पारायणला बसायचं होतं, म्हणून मी आधी देवाची पूजा करून घेतली. घरातली सगळे स्वयंपाक वगैरे आवरूनच मी बसत असते. मग मी वाचायला एकदा बसल्यावर मला कोणी उठवायला नकोत. आणि स्वामींचा मी इथे अभिषेक करते बघा. आधी मी पाण्याने स्वामींना आंघोळ घातली, त्यानंतर मी पंचामृत स्नान स्वामीला घालून घेतली. इथे बघा मध, दही, दूध, साखर आणि तूप अशा प्रकारे मी स्वामींना अभिषेक करते. प्रत्येक गुरुवारी करते. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. आणि तुम्ही कुठल्या सेवा करता हेही मला सांगा. आणि इतकं छान वाटतं ना, समाधान अगदी. मूर्ती तर इतकी सुंदर दिसते. प्रत्येक गुरुवारीच अभिषेक केल्यावर मूर्ती अशीच चमकत असते. तर आज मला तुम्हाला हे सांगायचं आहे की दर गुरुवारी जो आपण पारायण करतो, जे कोणी करतात स्वामी भक्त, तर त्यांच्यासाठी मी सांगत आहे. तर पारायण हे संकल्प करून केलं जातं. तर गुरुवारी जेव्हा आपण पारायण करतो तर संकल्प करायचा का नाही करायचा प्रत्येक गुरुवारी, तर हे सांगणार आहे मी आज. तर मी जेव्हा पारायण करते गुरुवारचा, पूर्ण एका बैठकीत करायचा जो पारायण आहे, त्याला मी कुठलाही संकल्प करत नाही. मी असेच मन स्वच्छ ठेवून आपलं वाचायचं आणि कुठलेच अपेक्षा न करता. तर असं जर आपण केलं तर ते आपली सेवा स्वामींपर्यंत नक्की पोहोचते. ते स्वामींपर्यंत नक्की पोहोचणार म्हणजे पोहोचणारच. आणि जेव्हा आपण 11 गुरुवार किंवा 21 गुरुवार करत असतो, तेव्हा मात्र संकल्प करून पारायण करायचा आहे. तर संकल्प असा करायचा की आपल्या मनात जी काही इच्छा आहे, कुठलं काम पूर्ण होत नसेल किंवा दुसरं काही होत नसेल, मुलांचा अभ्यास म्हणा, कुठली एक आर्थिक स्थिती, बाकीचे ज्या काही गोष्टी असतील तुमच्या, ते एक मनात संकल्प सोडायचा असतो. आणि त्या पूजेला, त्या 11 गुरुवारच्या किंवा 21 गुरुवारच्या पूजेला संकल्प करायचा. प्रत्येक गुरुवारी संकल्प करायची काहीही गरज नाही. मनापासून भक्ती करा, मनापासून स्वामींची सेवा करा, ती स्वामीपर्यंत पोहोचते म्हणजे पोहोचते. तर मी आज नैवेद्यामध्ये बेसनाचे लाडू आणि केशरी दूध असं स्वामींसाठी नैवेद्य बनवला होता. बेसनाचे लाडू हे स्वामींना प्रचंड आवडतात आणि केशरी दूध खूप आवडतं, त्यामुळे हे साधा सोपा असा मी बेत बनवला होता. आणि आपली रोजची पोळी भाजी, वरण आणि भात ते होतंच, पण ते काय मी दाखवलं नाही कारण मुलांना मला डबा द्यायचा होता. आणि झालेली आहे इथे माझी पूजा, आरती वगैरे सगळं. तर पूजा कशी वाटली मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.